नमस्कार, मी सविता. नाज ब्रह्म किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पौष्टिक असा काकवीचा केक. गूळ किंवा साखरेऐवजी काकवी वापरून बनवलेला हा केक खूप पौष्टिक आणि चविष्ट असा तयार होतो. काकवी म्हणजे मॉलिसेस. आपल्या सर्वांना गूळ खाण्याचे फायदे माहीतच आहेत, पण गुळापेक्षाही अधिक पौष्टिक अशी ही काकवी बऱ्याच जणांना ऐकूनही माहीत नसेल. ऊसाच्या रसापासून गूळ बनवण्याची प्रक्रिया 3 टप्प्यातून जाते. पहिला ऊसाचा रस, दुसरे म्हणजे ही काकवी, शेवटी गूळ तयार होतो. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर ऊसाचा रस गरम केल्यावर गूळ बनवण्यापूर्वी जो एक द्रव तयार होतो त्याला काकवी असे म्हणतात. म्हणजेच काय, गूळ बनवण्यापूर्वी खाण्यायोग्य ऊसाच्या रसापासून बनवलेला द्रव म्हणजे काकवी असे आपण म्हणू शकतो. तर अशाच ह्या काकवीचा मी आज पौष्टिक असा केक तयार करणार आहे. काकवीचा केक तयार करण्यासाठी मी इथे 1 वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी इथेही काकवी घेतली. पाव वाटी दही घेतलेलं आहे, पाव वाटी दूध घेतलेलं आहे, पाव वाटी तूप घेतलेले आणि इथे मी हे ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे. थोडं 2-3 चमचे आहे हे, ते आपण आता केकमध्ये वापरणार आहोत. आणि हे मी 1 चमचा खसखस घेतलेली आहे, 1 चमचा मिल्क पावडर घेतलेली आहे, 1 चमचा रवा घेतलेला आहे, अर्धा चमचा वेलची पावडर आहे, चिमूटभर मीठ, 1 चमचा बेकिंग पावडर आहे आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा. हे घेतलेलं गव्हाचं पीठ इथे मी आता चाळून घेणार आहे. हा अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि 1 चमचा बेकिंग पावडर टाकून मी हे छान चाळून घेते. गव्हाचं पीठ छान चाळून झालेलं आहे. आता आपण ते बाजूला ठेवून देऊया. इथे एक बाउल घेऊन पण त्याच्यामध्ये ही काकवी घेतलेली आपण ती ह्याच्यामध्ये बाउलमध्ये काढून घेतलेलं दही, पाव वाटी दूध आणि तूप हे सगळं छान फेटून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आपल्याला. हे छान फेटून, हे छान फेटून अगदी एकजीव करून घ्यायचे आपल्याला. हे छान आपण 2-3 मिनटं फेटून छान एकजीव करून घेतलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये घेतलेली ही मिल्क पावडर टाकून घ्यायची आहे आणि हा रवासुद्धा ह्याच्यामध्ये टाकून हे छान एकदम असं छान एकजीव करून घ्यायचं. छान हे एकजीव झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये हे घेतलेलं गव्हाचं पीठ चाळून ठेवलेलं थोडं थोडं टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. छान मिक्स करून घेते मी. मिश्रण थोडं घट्ट वाटतंय म्हणून आपण त्याच्यामध्ये 2 चमचे हे दूध घेतलेलं, मी 2 चमचे दूध परत टाकून घेते आणि छान एकजीव करून घेते. 2 चमचे दूध घालून हे बॅटर छान मिक्स झालेले आहे. आता आपण त्याच्यामध्ये घेतलेली थोडीशी खसखस टाकूया आणि थोडंसं खोबरं, अर्धा चमचा वेलची घेतलेली आहे ती सुद्धा टाकून घेऊया आणि चिमूटभर ह्याच्यामध्ये मी मीठ टाकणार आहे. खोबरं आणि खसखस टाकल्याने ना आपल्या केकची एकदम चव छान वाढते, एकदम मस्त होते. आता ह्याच्यामध्ये आपण रवा घातलेला आहे म्हणून आपण हे 10 मिनटं बाजूला ठेवून देऊ आणि तोपर्यंत आपलं केकचं भांडं आपण तयार करून घेऊया. केक टिनला छान आपण तूप लावून घेऊया आतून आणि त्याच्यावरती हा बटर पेपर टाकूया आणि त्या बटर पेपरला वरून सुद्धा आपण आता तूप लावून घेऊया. कुकर ही गरम करायला ठेवलेला आहे. आज आपण कुकरमध्ये हा केक करणार आहोत. आपला कुकर सुद्धा गरम झाला आहे. आता आपण हे सगळं बॅटर या केक टेनमध्ये टाकून घेऊया. आपलं बॅटर आपण केकच्या भांड्यामध्ये सर्व काढून घेतलेलं आहे. आता त्याच्यावरती आपण ही खसखस टाकून घेऊया वरती थोडीशी आणि खोबरं ठेवलेलं आहे ना आपण ते सुद्धा आपण ह्याच्यावरती टाकून घेऊया. ओलं खोबरं आहे ते सुद्धा ह्याच्यावरती छान टाकून घेऊया असं मस्त. आता आपण हे भांडं आपण गरम केलेल्या कुकरमध्ये ठेवून देऊया. आपण आपला केकचं भांडं कुकरमध्ये ठेवून घेतलेलं आहे. आता कुकरची शिटी काढून मी इथे झाकण लावून घेते कुकरला. 1 मिनिट गॅस फास्ट ठेवलेला आहे. 1 मिनिट झाल्यावर मी गॅस स्लो करणार आणि 25 ते 30 मिनिटं हा बेक होऊन देणार आहे केक. आपल्या केकला 25 मिनिटं झालेली आहेत. आता आपण केक चेक करून घेऊया. अजून थोडे 5 मिनिटं आपण अजून थोडा ह्याला बेक करून घेऊया.
अजून 10 मिनिटांनी आपण परत एकदा केक चेक करूया. आपली टूथपिक एकदम स्वच्छ आलेली आहे. आता एकूण टोटल 35 मिनिटं केक हा आपण बेक केलेला आहे. आता मी हा थंड करते आणि तुम्हाला कट करून दाखवते. तयार आहे आपला गूळ किंवा साखरेचा वापर अजिबात न करता काकवीपासून तयार केलेला पौष्टिक असा हा केक. यामध्ये आपण जी काकवी वापरली आहे तिचे अगणित फायदे आहेत. आपल्याला नैसर्गिकरित्या गोडवा मिळवण्याचा एकदम बेस्ट पर्याय म्हणून काकवीकडे पाहिले जाते. शरीराचा थकवा दूर करणे, रक्त शुद्ध करण्याचे काम ही काकवी करत असते. कावीळ झाल्यावर आपल्याला जो अशक्तपणा येतो ना, तो दूर करण्यासाठी ह्या काकवीचा ऊर्जा देण्यासाठी फार उपयोग होतो. काकवीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, फॉस्फरस असल्याने हाडंसुद्धा मजबूत होतात. तसेच आपण ह्याच्यामध्ये खसखस आणि ओलं खोबरं सुद्धा वापरलेलं आहे. खसखस हे औषधी गुणधर्माने परिपूर्ण आहे. यामध्ये लोह, फायबर, प्रथिने असं हाडं मजबूत होतात. तसंच ओलं खोबरं आहे ना, आपलं कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवून पोटाचे आरोग्य उत्तम राखते. तसेच त्वचेला आतून ओलावा देण्याचे काम हे ओलं खोबरं करत असते. असा हा पौष्टिक आणि हेल्दी केक तुम्ही सुद्धा जरूर करून पहा. तुम्हाला केक कट करून दाखवते. हा बघा किती छान एकदम स्पंजी झालेला आहे केक आपला. बघा तुम्ही पाहू शकता. एकदम छान मस्त झालेला आहे केक आपला. एकदम मी तुम्हाला दाखवते कट करून. हा बघा बघा तुम्ही पाहू शकता आपला केक किती छान झालेला आहे. एकदम हा पौष्टिक केक तुम्ही सुद्धा जरूर करून पहा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.